ग्रामपंचायत घोटी बुद्रुक मार्फत पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित केलेले शेतकी औद्योगिक सांस्कृतिक बरडांग जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले। गोठाण गावातील तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिकचे शेतकरी शेखर बाबूराव भडांगे यांचे खिल्लारी बैलजोडी माऊली व मल्हार यांनी खिल्लार बैलजोडी गट प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला। 10,000 पेक्षा जास्त बैलांचा या प्रदर्शनात या बैलजोड्यांनी बक्षीस पटकावले आहे। लाख रुपयांची मागणी असून सुद्धा शेतकरी बाबूराव बडांगे यांनी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळा तसेच निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी बैल सांभाळलेले आहेत। या बैल जोड्याने अनेक त्र्यंबक महादेवाचे रथ, संगमनेर तसेच भोज बाबा देवस्थान पालखी सोहळा, शिंदे पळसे बाबीर बाबा देवस्थान असे अनेक पालखी सोहळ्यात या खिल्लारी बैल जोडीने मान मिळवला आहे। त्र्यंबक तालुक्याचे गोरठण गावचे शेखर बडांगे, मधु बडांगे, बाबूराव बडांगे पाटील हे गावचे पहिल्यापासून त्यांच्याकडे असेच बैल आहे। पुरे आपल्या जिल्ह्यामध्ये बी त्यांचा 1 नंबर दरवर्षी असतो। मागच्या वर्षी दुसरे बैल होते, यावर्षी दुसरे बैल आहे। हे गाव आणि हे कुटुंब हमेशा बैल शौकीन अशा भागात असे बैल राहतात त्यांचे। मी त्र्यंबकेश्वर आरपीआय तालुका अध्यक्ष आहे, नगरसेवक आहे। आमचे कुटुंब एकच कुटुंब म्हणलं तरी चालेल। आम्ही शेतकरी कुटुंबातले आहे म्हणून आम्ही सर्व गावचे लोक बैल बघण्यासाठी पूर्ण तालुका आलेला आहे। शेखरचे बैल नंबर येईल या आशेनेच आम्ही सर्व आलो। खऱ्या अर्थाने काल त्यांचा 1 नंबर आला, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं, त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा कायम आहे। धन्यवाद। माझं नाव त्र्यंबक काळे, राहणार त्र्यंबकेश्वर। आमच्या तालुक्यातील शेखर बाबूराव बडांगे यांनी हे बैल म्हशी कायम पशुधनाकडे खूप लक्ष केंद्रित करतात। माझे नाव शेखर बाबूराव बडांगे, राहणार गोठण तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक। मी राज्यस्तरीय गोटी प्रदर्शन, डांगी व संकरित जनावरांचे प्रदर्शन होते। या प्रदर्शनामध्ये खिलार बैलजोडी गटामध्ये प्रथम क्रमांक आपल्या जोडीला मिळालेला आहे। भरपूर जनावरे या बाजारामध्ये आली होती, त्याच्यात अनेक जनावरांच्या निवड चाचणी पण झाली। त्याच्यात चॅम्पियन गट प्रत्येक गटामध्ये पण इथं व्यवस्थित चांगल्या रीतीने बक्षीस पण देण्यात आलेलं आहे। आपली खिलार बैलजोडी गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला असून आपण ही जोडी निवृत्तीनाथ पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरसाठी ही जोड आपण 2-2.5 महिन्यापूर्वी आपण खरेदी केलेली आहे। ही जोड आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळतो। आमचं शेतकरी कुटुंबात आम्हाला बैलजोडी शेती कामासाठी पण लागते, तसे पंढरपूर पालखीसाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आम्ही ही जोड घेतलेली आहे। त्र्यंबकेश्वर अशा पद्धतीने आम्ही सांभाळ करतो या जोडीचा। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।